श्रद्धांजलीच आहे, तर लक्ष असू द्या. खरंच त्यांचा विनोदी आहे. तसेच आज इथे भरपूर शाहीर वर्ग उपस्थित आहेत. त्यांची नावे घेतात. आमचे गुरुबंधू स्वप्नीलजी तोरे, शाहीर सुशांत भोवड, शाहीर सत्यवान शिंदे, शाहीर शंकर बुवा गायकवाड, जे गोव्यावरून खास आज बारीसाठी इकडे आलेले. त्यांना मानाचा मुद्रा शाहीर राजाराम रणपिसे बुवा आलेले आहेत. तसेच गावावरून आमच्या गावचे शक्तिवाले शाहीर शांतारामजी सावंत हे गावावरून खास आज
दिनेश दादा जगम यांचं इथे आगमन झालेले आहे, त्यांनाही मानाचा मुद्रा. तसेच आमचे समाजसेवक रामचंद्र आकाडे साहेब, तसेच इथे भरपूर मंडळी आलेली आहे. जसे पुढे जायचं जाऊ तसे आपण त्यांचे नाव घेत जाऊ. कांद्यावरी घोगडी आणि त्याच्या हाती पाटिया गाऊन येतो बालो बाबा नेहमी भक्तांच्या पाटिया. मेंढराच्या रूपात मेंढराच्या कळपात नेहमी विठ्ठल बनवून राहिला. भक्तांनी आत्मा पुरला साक्षात परमेश्वर पाहिला. बाळूमामांचे नाम घ्यावे, नांगराच्या गजरात सर्व दुःख विसरून जावे. अखंड महिमा त्यांचा तो गरिबांचा कैवारी आहे. आणि माझ्या बाळूमामांची कृपा आधी न्यारी आहे. बुवा मानाचा मुद्रा करायला विसरले, व आधीच भाव चालले. व नवीन शाहीर आहे, पण एवढं ही वेळी तुमची स्तवन ही ईश्वरावरती असते. बुवा काहीतरी बुवाने ढाणे वाद गायले. बुवा प्रबोधन गीत तुम्ही स्तवन मध्ये गाता. बुवा तुम्ही नावाजलेले शाहीर आहात हे आम्ही तुम्हाला सांगावं लागतं का? तसे शक्तिवाले शाहीर आमचे प्रतिस्पर्धी शाहीर सचिनजी कदम यांना मानाचा मुद्रा. आज बापुरातून भंडारा घेऊन आलो मी. बाळू मामा नामात नाहून गेलो मी. आज बापुरातून भंडारा घेऊन आलो मी. बाळू मामा नामात नाहून गेलो मी. गजर आरती भजन त्यांचे गायलो मी. आदेश त्यांचा समजून आज्ञेत राहिलो मी. आज मपुरातून भंडार घेऊन आलो मी. काळू मामा नामात नाहून गेलो मी.
दिसेने चाललो मी अखंड तुझे नाम तुकाने बोललो मी आत्मपुरातून भंडार घेऊन आलो मी बाळू मामा नामात राहून गेलो मी आदेश त्यांचा समजून आजनेच राहिलो मी आत्मपुरातून भंडार घेऊन आलो मी बाळू मामा नामात राहून गेलो मी आत्मपुरातून भंडार घेऊन आलो मी बाळू मामा नामात राहून गेलो मी आत्मपुरातून भंडार घेऊन आलो मी बाळू मामा नामात राहून गेलो आज बापुरातून भंडार घेऊन आलो मी बाळू मामा नामात राहून गेलो मी बोल श्री रत्नाकर महाकाल गुरुवर्य माझे गोविंद समीर बंधुराज माझे सतीश दिनेश महेंद्र स्वप्नील संगीतकार साजे शाहीर संतोष रणात गाजे अखंड स्वरीचा आई धोलाई गायत्री मातेच्या चरणी या संतोष बुवाचा शाखा धोलाई गायनाथ मंडल पेठ तांबडवाडी वाल्यांचा एलकोट एलकोट गणपती बाप्पा शंकरजी गायकवाड यांच्याकडून 1,000 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. तरी मंडळ सदस्य ऋणी आहे. वनिता रामचंद्र आखाडे तांबडवाडी यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. लक्ष्मी लक्ष्मण गोरे भराडे धनगरवाडी यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. आकाश बर्गे निसंगी यांच्याकडून कौलासाठी 100 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. तर शक्तिवाल्या शाहीर सुवर्णताई शिंदे यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. त्यांनाही मानाचा मुलगा राजकारण घाणेकर यांचे शिष्य कोरेवाले शाहीर संतोषजी सावंत यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. नक्कीच करतो ना काही वाद नाही कधी काही वाद नाही गावा राहण्यासाठी आणि आज बघा कशी लावतो बुवाची वाट गाणे बुवा बोलते एक साइड से सोचते राकेश आघाडे सचिन बोलमिशीचे यांच्याकडे 100 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. मंडळ सदस्य ऋणी आहे. बुवा पण सादर करतोय बघा लक्ष असले विषय कसा आहे बघा जरा. कथा मंडळी सांगतो तुम्हा घरी गण ध्यानात बसले नकाशिरी
मनी आले पाप गणरायाने दिला तिला शाप कसा मुश्किली सांगतो तू माघारी काय झालं बसले
तिच्या मनी आले पाप कनरायाने दिला तिला शाप सावडले दादा राजू दादा पटेल यांनी मानाचा मुलगा मस्त सावड लावलाय. संभाजी ढेरे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. तरी मंडळ स्वतः शिरुनी आहे. संजय दगडू बावदाने स्वर्गीय दगडू बावदाने कामगार संघ मुंबई आले त्यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले. मंडळ स्वतः शिरुनी आहे. कोकण धनगर समाजोन्नती मंडळ माझे अध्यक्ष श्री संजय खरात यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. मंडळ स्वतः शिरुनी आहे. कोहिनूर किंग संतोष गोरे म्हणजे माझे साडू हे इथे आलेले आहेत. त्यांनी मानवमुक्त मुद्रा त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ती घट्ट होणारच मजबूत होणार. सुरुवातच इथून करतो. कोणती कौलन होती पलगुने कपडे कल्लर आकडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आले. मंडळ स्वतः सुरू आहे. नितीन दलवी यांचं म्हणणं आहे की कौलनीकडे एकदम वट मध्ये पाहिजे. त्यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आले. मंडळ स्वतः सुरू आहे. ठेवलं होतं तोंडीवर पावा वाजवतो आई वाजवतो वर बसून शेंडीवर. वा पावा वाजवतो वाजवतो पावा तू करतेस धावा वर बसून दांडीवर वर बसून दांडीवर. आज करशील तर थोडी चिडशील तर फटके देईल ग हांडीवर. जर नादाला लागशील माझ्या तर हांडीवर फटके देन. कुठे तुझ्या तर हांडीवर फटके देन. वाजवतो पावा तू करतेस धावा वर बसून दांडीवर. नाद करशील तर थोडी चिरशील तर फटके देईल ग हांडीवर. आता माझी गवलं स्वरूपा जाधव यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आले. मंडळ स्वतः सुरू आहे. जयवंती पांडुरंग जाधव यांच्या स्मरणात ओंकार जाधव यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. मंडळ स्वतः सुरू आहे. सवंगड्यांचा विचार ठरला राधेला मिळून साऱ्याने घेरला. हंडीवर चढून वरच्या वरून हंडीवर चढून वरच्या वरून आतला माल मी खाणार हा. आता काय मागे विसरणार नाही एका दमावर चढणार हा. आता मागे विसरणार नाही एका दमावर चढणार हा. हांडीचा विषय गातोय बुवा लक्ष असू द्या. सवंगड्याने आम्ही एक विचार केला
की आज बघून आपलं दही दूध लुटायचं आणि आज दही दूध लुटताना की मीच पुढे जाणार आहे, मी कामात वरती जाणार आणि हंडी फोडणार. बुवा बोलन कशा लक्षात
मगध नगरीचा राजा बृहस्पत याला 2 राण्या होत्या. त्याला 2 राण्या होत्या. तर त्याला बरीच वर्ष त्या दोन्ही राण्यांना पुत्ररत्नाचा लाभ नव्हता. तर त्याच्या नगरीमध्ये ऋषींचं आगमन झालं. तेव्हा ऋषींची सेवा त्या राजाने व राजाने चांगल्या प्रकारे केली. त्यामुळे राजा ऋषी प्रसन्न होऊन राजाला एक त्या राण्याला खाण्यासाठी एक दिव्य फल म्हणजे आंब्याचं फल खाण्यास दिलं. तर ते राजाने एका बायकोला दिलं. तर ती नाराज होईल म्हणून दोन्ही राण्यांना दिलं. ते फल खाल्ल्याच्या नंतर दोघीही गरोदर राहिल्यावर काही दिवसांनी त्यांना 2 मुलं जन्माला आली. त्या अर्ध्या एक डाव्या साईड एक उजव्या साईडची बाले जन्माला आली. त्यानंतर त्या राजा भयभीत झाला आणि त्या राजाने ती म्हणजे नगरीतील सर्व माणसांना सांगितलं की मेल्या जमाय त्याला फेकून द्या. आणि त्यानंतर ती फेकून दिले होते. तेव्हा तिथून एक रजा नावाची राक्षसी जात होती. तर त्या राक्षसीने ते पाहिले आणि ते 2 धड एकत्र केले. त्यानंतर त्याच्यामध्ये एक धड दाखट मुलगा जन्माला आला. तो रडायला लागला. हे ऐकून राजा व सर्व लोक तिथे आली आणि बघितले तर ती सर्व त्या राक्षसीने ही कथा सांगितली. त्यानंतर राजा प्रसन्न झाला आणि त्या राक्षसीचं नाव रजा आणि दोन एकत्र करणे म्हणजे संत करणे रजा संत असं त्याचं नाव ठेवण्यात आलं. आणि त्या गावाचं नाव तर त्या नगरीचं नाव मगध नगरी असं होतं. बघा विषयाला प्रयत्न केला. माझा प्रश्न आहे अर्जुनाच्या अग्निप्रवेशासाठी रचलेल्या चित्तेची उंची किती? बुवा उत्तर असेल तर खरं उत्तर द्या. बघा जरी मी नवीन असलो तरी शक्ती दुर्याच्या मैदानात कमी नाही. जरी मी नवीन असलो तरी शक्ती दुर्याच्या मैदानात कमी नाही. आज नाव नवीन आहे, उद्या ओळख मोठी असेल. संतोष ढालक नाव लक्षात ठेवा. कारण सुरुवात छोटी असली तरी माझी जिद्द मात्र दमदार आहे. जिद्द मात्र दमदार आहे. विनोद आखाडे 200 रुपये, आकाश देवे 100, गणेश आखाडे 100, ऋषिकेश गोरे 100, राजसाहेब पटेल समोर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक कार्य मंडळ सदस्य कोणी आहे? बुवा प्रत्येक दावेली बघणार अरे तुझी ती जागा जगाच्या मालकाने अरे इथून मारली धडकाने. जगाचा मालक याने भक्त प्रल्हादाच्या रूपात येऊन त्या कश्यपाला कामातून नकाने फाडून त्याला कश्यपाला मारलं होतं. तोच विषय आहे. दावेली बघणार तुझी ती जागा जगाच्या मालकाने इथून मारली धडकाने. जगाच्या मालकाने इथून मारली धडकाने.